नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी सुशांत पाटील पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. 1 वर्षानंतर एक व्हिडिओ येत आहे. आता ह्या वर्षभरात मी केलं काय, होतं कुठे वगैरे, अरे यार मोठी लांबची स्टोरी आहे. शॉर्टमध्ये एक सांगू ना, तर मी माझ्या या चॅनलचा पासवर्ड विसरलो होतो आणि आयडी तर ॲक्च्युअली विसरलो होतो. मला लॉग इन करता येत नव्हतं. जेव्हा मी आता नवीन एक फोन घेतला, त्या फोननंतर मग जेव्हा तो डेटा आपला रिकवर करायचा असतो आणि डेटामध्ये आपल्याला माहिती नसतं की यार आपले ईमेल आयडी किती होते. 1700 माझे ईमेल आयडी होते. हे एकदम जुने बनवलेले होते. इकडे परिश्रम केल्यानंतर आज म्हणजे 2-3 दिवसापूर्वी माझं चॅनल मला मिळालं. सो म्हटलं एक पहिली व्हिडिओ बनवूया. एनिवेज लेट्स टॉक दिस शिट. लेट्स टॉक अबाउट द टॉपिक. सो आता आपण एका टॉपिकवरती बोलणार आहोत. मी चॅनल बनवलं, या चॅनलचं उद्दिष्ट काय आहे की मला तुमच्यासोबत कनेक्ट व्हायचं आहे, फक्त मराठीमध्ये. त्याच्यामध्ये मी ब्लॉगिंग बनवेन. आता मी तर एवढा श्रीमंत नाही आहे ना की मी दररोज उठता सुट्टा गेलो कॅमेरा घेऊन या इकडे फिरा तिकडे फिरा, असं करा तसं करा, नाही. पण मला तुमच्यासोबत कनेक्ट राहायचं आहे. सो मला जेव्हा फिरायला मिळेल तेव्हा मी ब्लॉगिंग बनवेन. जेव्हा मला काहीतरी टॉपिक मिळेल त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेन. जेव्हा मला तर माझे काही ओपिनियन शेअर करायचे असतील व्हिडिओ बनवेन. मला जेव्हा काही रिॲक्शन व्हिडिओ बनवायचे असतील किंवा हे मला रिॲक्शन तुमच्यासोबत शेअर करायचे वाटतात, मी रिॲक्शन देईन. सो बेसिकली मराठीमध्ये आपले फक्त सगळे कंटेंट, ठीक आहे. सो फायनली मी तुमच्यासाठी एक कंटेंट घेऊन आलो आहे. तो एक रिॲक्शनमध्ये पण जातो आहे आणि एक स्ट्रॉंग आपल्याला नॉलेज पण मिळणार आहे. सो वीडियो एंडपर्यंत बघा, नक्कीच बघा. सो लेट्स स्टार्ट. मैं वो स्टूडेंट हूँ जो नोट्स से ज़्यादा नोट बनाने पे फोकस करता हूँ. अरे बापरे, खरं खरं सांगा, तुम्ही एवढ्या वयामध्ये असे गड्डे हातामध्ये घेतली होती की नाही? भाई दोस्ती भी उससे करो जो लड़की से ज्यादा पैसों से प्यार करता हो. हो, तुम्हाला प्रश्न पडतो का, हा आता वय किती असेल? 15 ते 16 वर्ष आणि एवढ्याशा वयामध्ये एवढे मोठ्या मोठ्या वार्ता करतोय. बघूया काय आहे पुढे, पण जरा बघूया. एप्पल के काफी सारे प्रोडक्ट्स, गोल्ड की काफी Wow. सारी एसेसरीज मैंने कैसे खुद के दम पे खरीदी, वो भी 16 Wow. साल की उम्र में. जानना चाहते हो? बोललो ना तुम्हाला, ह्याचं वय 15 ते 16 वर्ष असेल. नक्की हा 16 वर्षाचा निघाला आणि आता ह्याला डीएम करावं लागेल की ह्याला नक्की काय करतो आणि कसं अचीव करतो. करायचं काय ह्याला डीएम? ह्याच्या डीएममध्ये जाऊ आणि ह्याला विचारतो का बाबा मला पण काहीतरी शिकव की मला पण असं काहीतरी. पण पहिलं बघूया हा दिवसाला किती रुपये कमवतो. भाई एक बात का घमंड तो पूरा पूरा है. जिस दिन लोग अपनी बंदे के साथ वैलेंटाइन डे सेलिब्रेट करते हैं, उस दिन मैंने सिंगल दिन में 26,000 रुपए की इनकम को जनरेट करा. काय भावा, बेसिकली मी तुम्हाला एक सांगू ना, तर आपण जेव्हा सोशल मीडियावरती अशी व्हिडिओज बघतो ना, तर आपण आहे ना आपल्याला डिमोटिवेट करतो आणि आपला कॉन्फिडन्स आहे ना, सेल्फ कॉन्फिडन्स तो भरपूर कमी करून घेतो आणि आपण सेल्फ डाऊट, आपल्यावरती सेल्फ डाऊटर मात्र भरपूर प्रमाणाच्या बाहेर येतो की यार हे करायला लागले, आपण नाही करत आहोत, हा करायला लागला, हा पचकाना करायला लागला आणि माझ्याकडनं काही होत नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावरती रिॲलिटी काहीतरी वेगळीच असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतो. जो पूरे खानदान में किसी पे नहीं हुआ, बस वही करने का घमंड है. जे पूर्ण खानदानाला नाही जमलं ते काम ह्याला करायचं होतं आणि ह्याने ते काम केलं. आणि नक्की काय काम केलं ना, ते हे बघा. पैसा है तो बड़ी 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 बातें, पैसा है तो 5 स्टार सारी मुलाकातें. Here I come. आता तुम्हाला अजून एक सीन सांगतो, बघा. मैं बताऊं तो अपनी लाइफ में क्यों पीछे हो? क्योंकि आपके पास बंदे को घुमाने के लिए पैसे, हाँ. टूटे हुए फोन को ठीक कराने के लिए पैसे, मॉल्स में घूमने के लिए पैसे, दारू पीने के लिए पैसे, बट बिजनेस स्टार्ट करने के लिए आपके पास पैसे नहीं है. बापरे, हा बिझनेसच्या पण वार्ता करायला लागला भाई. वेल, आता ह्याच्यामध्ये मी काय बोलू, तुम्ही काय बोलू शकता ते मला नक्की सांगा. बट हा एवढा बचकाने एवढ्या मोठ्या मोठ्या वार्ता फेकतोय, नक्की आता बिझनेस काय आहे ते तरी बघूया. पण जेवढा मी आता आर्टिकल वाचल्याचे, जेवढे व्हिडिओज बघितले, हा बोलतो की ह्याने ॲफिलेट मार्केटिंग केले आणि हा ॲफिलेट मार्केटिंगमध्ये एवढा पैसा काढा होता. ह्याच्या घरातल्यांना पण माहिती नव्हतं की हा मुलगा यांचा करतोय काय आणि एवढ्या सगळ्या वस्तू आणतोय कुठून. बट घरातल्यांना पण यांनी सांगितलं की ॲफिलेट मार्केटिंग. आता घरातले याचे शिकलेले असेल की नाही माहिती नाही मला, पण याच्या घरातल्यांना प्रश्न नाही पडला की माझा मुलगा एवढा पैसा कुठून आणतोय. पण जेव्हा मुलाने यांना सांगितलं घरच्यांना की ॲफिलेट मार्केटिंग करतो आहे, तर ॲफिलेट मार्केटिंग घरातल्यांना माहितीच नसेल. मार्केटिंग शब्द ऐकून त्यांना कळलं असेल की बाबा हां मार्केटिंग आहे म्हणजे कुठल्या तरी कंपनीज आहे. बट रिॲलिटी काहीतरी वेगळी होती. पैसा है तो बड़ी 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 बातें, ओहो. पैसा है तो 5 स्टार सारी मुलाकातें. Here I come. वो 16 वर्षाचा मुलगा अशी लॅविश लाईफस्टाईल दाखवत होता, एवढ्या मोठ्या मोठ्या नोटांच्या गड्ड्या फेकत होता, दाखवत होता. बट हा नक्की करत काय होता? ह्याला अरेस्ट का झाली? 16 वर्षाच्या वयामध्ये ह्याला आतमध्ये का जावं लागलं? ह्याचं कारण एकच आहे. मैं बैंक से 4 गड्ढे निकलवा के आया हूँ और आओ आपके सामने एक लाइव ट्रेड लेता हूँ. 10,000 रुपए की ट्रेड ली, देख सकते हो मैं ट्रेड को विन कर चुका हूँ और आप भी मेरी तरह सेम मोटा पैसा कमा सकते हो. हा एक फर्जी ॲपचं प्रमोशन करत होता ह्याच्या व्हिडिओमध्ये आणि असं दाखवता की ह्या ॲपमधनं याने पैसे कमवायला सुरुवात केली आणि ह्या ॲपमधनं याची लाईफस्टाईल अशी झाली. समजतंय?
सो ही घटना आहे हरियाणामधले पलवालमधली. याच्यामध्ये एक तिरंगा नावाचा एक ॲप होता. हा जो तिरंगा नावाचा ॲप आहे ना, या ॲपमध्ये तुम्हाला रंग कोणता खेळायचं असतं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रेडिक्ट करायचं असतं की आता कुठला रंग येणार. तुम्ही पैसे टाकायचे, 100 रुपये टाकले की तुम्हाला 500 मिळणार. जर तुम्ही रेड बोललात तर रेडच्या जागी जर ग्रीन आला की तुमचे पैसे गेले, पण रेडच्या जागी रेड आला तर पैसे आले तुम्हाला 100 चे 500. आता लोकांना वाटत होतं की इझी आहे पैसे कमवणं, पण हा तर होता फॉरेनचा. हा इंडियन ॲप पण नव्हता जो TDS देत होता. हा ॲप आहे फॉरेनचा. आणि आता हा ॲप तुम्हाला पैसे तर देत नाही आहे, बट आता मेन सीन काय की ह्याच्यामध्ये ह्याचा प्रॉब्लेम काय की हा यांचं प्रमोशन करत होता, ह्याचा एक मित्र पण होता आणि प्रमोशन करून लोकांकडून ठगी करत होते. लगभग पोलिसांनी याचे सगळे सामान सीज केले, जे तुम्ही इकडे बघू शकता. आणि 40 लाख रुपये रोकडा कॅश ह्याच्याकडनं, या 16 वर्षाच्या पोराकडनं पकडली गेली. सो व्हिडिओचं एक तात्पर्य असं की जसं तुम्हाला मी म्हटलं की मी माझ्या या चॅनलवरती तुम्हाला ओपिनियन पण शेअर करू शकतो आणि मला जे म्हणजे तुम्हाला दाखवण्याचे योग्य वाटेल ते मी तुम्हाला सादर करत आहे. सो माझं सांगायचं तात्पर्य एवढाच की ऑनलाईन जर तुमची लहान मुलं, जर तुमच्या आजूबाजूची लहान मुलं आणि जर तुमच्या घरातले व्यक्ती जर सोशल मीडियावरती असतील, जे शाळेत जाताना असतील, तर अशा व्यक्तींचे व्हिडिओज वगैरे बघत असेल तर त्याला सावध करा. आणि अशा प्रकारचे ऑनलाईन गेम खेळत असेल ना, तर नक्की त्याला लावून द्या 2-4, त्याला वठणीवर आणा. कारण का हे जे होत आहे ना, हा मोठा स्कॅम झालेला आहे. लगभग 16 वर्षाचा मुलगा स्कॅम करतो लोकांसोबत. म्हणजे हा तर एकच बचकाना आहे, याच्यासारखे अजून किती लोक इकडे पसरले असतील तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्हाला आता ही व्हिडिओ जर आवडली असेल ना, तर पहिली लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्कीच तुम्ही पुढे पाठवा ही व्हिडिओ, जेणेकरून ना तुम्हाला एक कळेल की बाबा काय होत आहे समाजामध्ये आणि काय नाही, आणि कशी लहान पोरं आजकाल फसवायला लागले आहेत, ते पण एक जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सो आजसाठी बस एवढंच. तुम्ही आपल्या घरातल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि मी येतो पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, ओव्हर अँड आउट. जय महाराष्ट्र.